इंटरमिजिएट एक्झामचा फोर्थ पेपर प्लेन जॉमेट्री, सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग म्हणजेच कर्तव्य भूमिती, घन भूमिती आणि अक्षरलेखन यातील आपण लेटरिंग विषयी पाहणार आहोत, म्हणजेच अक्षरलेखनाचा भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लेटरिंगला तुम्हाला ए ग्रेड कशी मिळवायची आहे, परीक्षक तुम्हाला नेमकं काय पाहून लेटरिंगला किंवा अक्षरलेखनाला ए ग्रेड देणार आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इंटरमिजिएटमध्ये ए ग्रेड मिळाल्यानंतर तुम्हाला 10th बोर्ड एक्झामला एक्स्ट्रा मार्क मिळतात, त्यामुळे तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा जो ड्रॉइंगचा पेपर आहे तो पूर्णपणे एफर्ट्स टाकून सोडवायचा आहे, जेणेकरून प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला जर ए ग्रेड मिळाली तर फायनलला तुम्हाला इंटरमिजिएटला ए ग्रेड मिळणार आहे। आणि ए ग्रेड मिळाल्यानंतर नेमका तुम्हाला काय फायदा होणार आहे, कोणाला एक्स्ट्रा मार्क्स ॲड होणार आहेत, इंग्लिश मीडियमला किती मार्क मिळतात, मराठी मीडियमच्या स्टुडंट्सला किती मार्क मिळतात, हे सगळं डिटेल स्वरूपामध्ये अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असं प्रकारे माझ्या व्हिडिओवरती माझ्या चॅनलवरती मी ही व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ती तुम्ही जाऊन नक्की पाहायची आहे। त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वपूर्ण अशा लेटेस्ट इम्पॉर्टंट सगळ्या ड्रॉइंगच्या इंटरमिजिएटच्या एक्झामच्या क्वेश्चन पेपर्सच्या व्हिडिओ देखील चॅनलवरती मी टाकलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अतिशय इम्पॉर्टंट यूजफुल असे व्हिडिओज मी तयार केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम्पल्स मिळणार आहेत। जसे की लेटरिंग जो हा सब्जेक्ट आहे म्हणजे अक्षरलेखन, त्याचे भरपूर एक्झाम्पल्स मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवले आहेत। लेटरिंग करण्यासाठी ते तुम्हाला अतिशय सोपं होणार आहे। आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत स्किप न करता पाहायचं आहे की तुम्हाला ए ग्रेड परीक्षक जे आहेत, तुमचे जे टीचर आहेत, ते कशा प्रकारे तुम्हाला ए ग्रेड देणार आहेत, तुम्ही काय करायला पाहिजे ते व्यवस्थित तुम्ही ऐकायचं आहे। हा पेपर जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच नक्षीकाम डिझाईन पेपर झाल्यानंतर प्लेन जॉमेट्री आणि लेटरिंगचा पेपर असतो, त्यातला हा लेटरिंग पार्ट पहा आणि त्यानंतर तुम्ही जॉमेट्रीची व्हिडिओ चॅनलवरची पहा आणि सगळ्या विषयाचे किंवा सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ पहा। हा जो पेपर आहे 3 तासाचा आहे। डिझाईनचा पेपर झाल्यानंतर मध्ये ब्रेक होईल टिफिन खाण्यासाठी आणि त्यानंतर हा पेपर असेल। पेपरला जाताना तुम्ही घड्याळ म्हणजे वॉच घेऊन जा, ड्रॉइंगचं पॅड अतिशय मोठं घेऊन जा। एक्झामला जाताना नेमकं काय काय बरोबर घेऊन जायचं ते सगळं मी माझ्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये टाकलं आहे, ती व्हिडिओ देखील नक्की पहा। आणि आता शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता, तुम्हाला जर वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून पहा, मी शेवटपर्यंत व्यवस्थित सांगते, ए ग्रेड तुम्हाला 100% मिळणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा सांगते की तुम्हाला लेटरिंगला नेमका कशा प्रकारचा प्रश्न येतो। पहा, तुम्हाला असा प्रश्न येईल की या फलकात खालील शब्द किंवा शीर्षकाचे सौंदर्य निर्मितीच्या दृष्टीने शब्दाला अनुरूप किंवा कलात्मक पद्धतीने रोमन आणि देवनागरी किंवा भारतीय लिपीमध्ये सुसंवादी अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवा। एखादा शब्द देतील तुम्हाला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रकाश किंवा लाईट असा शब्द जर दिला, लाईट इंग्लिशमध्ये देतील, कॅपिटल लेटर्समध्ये LIGHT असा शब्द देतील आणि मराठीमध्ये प्रकाश हा शब्द देतील। यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे, इंग्लिश मीडियमची मुले मराठीमध्ये शब्द लिहू शकतात आणि मराठी मीडियमची मुले इंग्लिशमधला वर्ड लिहू शकतात। प्रत्येक लेटर आहे, प्रत्येक जो अक्षर आहे तो न चुकता तुम्ही तिथे लिहायचा आहे। बऱ्याच स्टुडंट्सच्या स्पेलिंग मिस्टेक होतात किंवा एखादं अक्षर लिहायचंच राहून जातं गडबडीमध्ये, तेव्हा मग तुम्हाला फेल केलं जाऊ शकतं। पेपर जर टाईम मॅनेजमेंट न करता सोडवला आणि तो जर शेवटी अर्धवट राहिला, कलरिंग अर्धवट राहिलं तर तुमचे मार्क जातील, तुम्हाला फेल करू शकतात। असे बऱ्याच काही नियम आणि अटी आहेत। ए ग्रेड मिळवण्यासाठी आता तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे ते सांगते। रोमन अक्षरामध्ये याचा अर्थ इंग्लिशमधील ABCD या शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता आणि देवनागरीमध्ये म्हणजे याचा अर्थ मराठी, हिंदी, संस्कृत अशा कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही तो प्रकाश हे मी एक्झाम्पल दिला आहे, या प्रकारचा शब्द तुम्ही लिहू शकता। आता अक्षरलेखन करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे जे लेटरिंग आहे ते तुम्ही कोणताही एक आउटर शेप काढला किंवा बाह्य आकार काढल्यानंतर त्याच्या व्यवस्थित आउटर शेप काढताना तुम्ही ड्रॉइंग पेपरच्या सेंटरला काढा, व्यवस्थित दिसायला पाहिजे, परीक्षकांना आवडलं पाहिजे। रंगसंगती किंवा कलर्स तुम्ही या ज्या लेटरिंगमध्ये वापरणार आहे ते फ्रेश कलर वापरा,
कॉन्ट्रास्ट कलर वापरा, शेडिंग करा, शॅडो क्रिएट करा, नवीन कलर्स तयार करा. कॉमन जे कलर्स आहेत येलो, ग्रीन, रेड, ब्ल्यू, त्यापेक्षा तुम्ही नवीन पॅलेटमध्ये स्वतःचे कलर्स व्यवस्थित मिक्स करून तयार करा. फॉर एक्झाम्पल, एखादा तुम्ही पिंक कलर तयार करायचा असेल तर तुम्ही रेडमध्ये व्हाईट कलर थोडासा टाकणार आणि तुम्हाला पिंक कलर, लाईट पिंक कलर मिळणार. त्यानंतर तुम्ही जर रेडमध्येच ब्लॅक कलर टाकला तर तुम्हाला डार्क रेड, अतिशय डार्क रेड असा कलर मिळणार आणि ओरिजिनल तुमचा रेड कलर. पहा, एका कलरच्या 3-3 शेड तयार होतात. परीक्षकांना जर तुमचे कॉमन कलर्सच तुम्ही यूज करत आहात असं दिसलं तर ते फारसं नवीन वाटत नाही, त्यामध्ये नाविन्य वाटत नाही. तुमच्या आयडियाज वापरायचा प्रयत्न करा. परीक्षकांना तुमची क्रिएटिव्हिटी तिथे दिसू द्या. तुम्ही शेडिंग केलं तर अतिउत्तम. त्याचप्रमाणे जे लेटरिंग तुम्हाला दिलं आहे त्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात घ्या. तो जो शब्द आहे तो व्यवस्थित वाचा, रीड करा. त्याचा अर्थ एकदा तुम्हाला कळाला की त्याच्याशी रिलेटेड तुम्ही तिथे डिझाईन काढू शकता आणि त्या चित्राला असं सौंदर्यपूर्ण असं रूप तुम्ही देऊ शकता. सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे. सरळ एका व्यवस्थित रेषेत लिहिणार असाल तर तुम्ही त्याची उंची, त्या शब्दाची जाडी ही तुम्ही व्यवस्थित ठेवायची आहे. प्रत्येकाची हाईट व्यवस्थित पाहिजे, म्हणजे त्या लेटर्सची किंवा अक्षरांची, आणि मग त्या पद्धतीने तो शब्द लिहायचा आहे. नाहीतर एक शब्द जाड आकारामध्ये लिहिला आहे, एक शब्द अतिशय बारीक आकारामध्ये लिहिला आहे, उंची खालवर आहे, तर ते चालत नाही. व्यवस्थित पद्धतीने शब्द लिहिणं अपेक्षित आहे. पेपर शेवटपर्यंत कुठेही डागाळलेला करायचा नाही. कलर्स इकडे तिकडे लागलेले आहेत असं चालणार नाही. तुम्हाला ए ग्रेड मिळवायची आहे. 10th बोर्ड एक्झामला तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला पेपर शेवटपर्यंत व्यवस्थित क्लीन, पांढरा शुभ्र स्वच्छ असा पेपर परीक्षकांच्या हातात जाईपर्यंत ठेवायचा आहे. पेपर गठ्ठ्यातून पुढे जाणार आहे. एक बंच तयार करतात आणि तुमचे पेपर्स पुढे जातात ड्रॉइंगचे. मग त्यावेळेला तुम्हाला काय करता येईल तर तुम्ही पेपरचं मॅनेजमेंट जेव्हा करता तेव्हा शेवटचे 10 मिनिट तुम्ही फक्त तुमचा कलर वाळण्यासाठी किंवा ड्राय होण्यासाठी तुम्ही ते शेवटचे 10 मिनिट्स आहेत ते राखून ठेवा. त्याच्यामुळे कलर पूर्ण वाळल्यानंतर पेपर एकमेकांना चिकटणार नाही, जरी गठ्ठ्यातून पुढे गेला तरी. त्यामुळे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्त्वाच्या असतात. ड्रॉइंग तुम्ही सगळेच करणार आहात, पण या जर छोट्या छोट्या टिप्स आहेत या जर तुम्ही फॉलो केल्या तर ए ग्रेड तुम्हाला मिळत असते. परीक्षकांना क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. तुम्ही कोणाचंही चित्र कॉपी करू नका. तिथं गेल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारू नका. पेपरला खूप वेळ लागतो कलरिंगसाठी. कलरिंग अर्धवट राहिलं तर फेल होणार आहात. त्यामुळे घड्याळ लावून पेपर सोडवा. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. बऱ्याचशा इंटरमिजिएटच्या, एलिमेंटरीच्या व्हिडिओज आहेत त्या तुम्ही पाहायच्या आहेत. एलिमेंटरीच्या सुद्धा व्हिडिओज पाहून घ्या. खूप शब्दांचे नमुने, एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. पेपरला नेमके कशा प्रकारे प्रश्न येतात, कोणते शब्द येऊ शकतात, हे सगळं मी व्हिडिओमध्ये याआधीच अपलोड करून ठेवलेलं आहे. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामच्या वरची जी परीक्षा आहे ती इंटरमिजिएट आहे. त्याच्यामुळे पहा, इंटरमिजिएटला परीक्षकांना तुमच्याकडून नवीन अशा बऱ्याच गोष्टी अपेक्षित असतात. कोणाचंही कॉपी करू नका. सगळ्यांचे शब्द सारखे आले नाही पाहिजेत. कोणाचंही कॉपी न करता स्वतःच्या आयडियाज वापरलेल्या परीक्षकांना कळतात. व्यवस्थित काटेकोरपणे लेटरिंगच्या बाहेर, रेषेच्या बाहेर तुम्ही तो कलर जाऊ द्यायचा नाही. स्केच पेन जरी घेऊन जाणार असाल तरी ब्लॅक पेन, जेल पेन, इंक पेन किंवा बॉल पेन असे ब्लॅक कलरचे तुम्ही बरोबर ठेवा. कारण स्केच पेनने जेव्हा तुम्ही रेष ओढता तेव्हा ती खूप जाड दिसते. त्याचऐवजी तुम्ही जर पेनने रेष मारली, पेनने रेष ओढली, आउटलाईन काढली तर ती पातळ दिसणार आहे, दिसायला छान दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही स्केच पेनचा वापर शक्यतो टाळायचा आहे आणि एखादा पेन, जेल पेन, बॉल पेन, ब्लॅक पेन कोणतेही प्रकारचे पेन तुम्ही यूज करायचे आहेत. त्याचप्रमाणे ब्रशच्या साईज अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत घेऊन जा. हॉल तिकीट बरोबर घेऊन जा. स्कूलचा आय कार्ड असेल तर बरोबर घेऊन जा. रेग्युलर पॅड न नेता ड्रॉइंगचं मोठं पॅड मिळतं ते घेऊन जा. म्हणजे तुम्हाला पेपर तिथं मोठा असणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे. दिलेलं लेटरिंगमधलं जे लेटर आहे ते चुकू द्यायचं नाही. बऱ्याच स्टुडंटच्या तिथे चुका होतात. समजा एखाद्या वेळेस तुमच्या ड्रॉइंग काढताना काहीतरी
कलर्समध्ये गोंधळ झाला आणि चित्रामध्ये घाण झाली किंवा ते चित्र खराब झालं तर तुम्ही एकाच जागी सतत पाण्याचा ब्रश लावून लावून त्याच्यावर कलरिंग करू नका. त्यामुळे काय होणार, हा शेवटी कागद आहे तो फाटणार, पातळ होणार आणि फाटणार आणि तुमचं चित्र पूर्णपणे घाण होणार. एकाच जागी ब्रश फिरवायचा नाही, पेन्सिल रगडून वापरायची नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही त्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ते सगळं करायचं आहे. पॅलेटमध्ये एखादे कलर्स तयार करताना आधीच जास्तीचा कलर तयार करायचा आहे. दुसरी गोष्ट, समजा तुम्ही एखादा ग्रीन कलर काढला आणि तुम्हाला तो कलर द्यायचा आहे, तर तुम्ही जिथे हवा तिथे पहिला ग्रीन कलर देऊन घ्या, लावून घ्या ग्रीन कलर, म्हणजे मग ब्रश धुतल्यानंतर पुन्हा दुसरा कलर तुम्हाला घेता येईल. एकमेकांचे ब्रश एकमेकाच्या बॉटलमध्ये मिक्स करू नका, नाहीतर संपूर्ण कलर्स वेगळेच तयार होतील. त्यानंतर अगदी जवळच लगेच कलर देऊ नका. मग तुम्ही जर लगेच शेजारी शेजारी कलरिंग करायला घेतलं तर ते कलर मिक्स होतील आणि खराब होतील. मिक्स झाल्यानंतर ते पूर्णपणे चित्र घाण दिसेल. खूप काळजी घ्यायची आहे. लेटरिंग हा विषय, सब्जेक्ट जरी सोपा वाटत असला तरी तो खऱ्या अर्थाने तुमची कसोटी आहे. तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागणार आहेत आणि तुम्ही चित्र अशा पद्धतीने कलरिंग करायला घ्यायचं की ते फार लवकरही झालं नाही पाहिजे आणि फार उशीरही झाला नाही पाहिजे. टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे व्हिडिओमध्ये जाऊन पहा, चॅनेलवरती जाऊन पहा. तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. या चॅनलवरती तुम्हाला ड्रॉइंगचे सगळे अपडेट्स वेळोवेळी पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे रिझल्ट डेट पाहायला मिळेल. मी माझ्या चॅनलवरती सगळ्या 8th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्डपर्यंतच्या एज्युकेशनल व्हिडिओज टाकत असते, क्वेश्चन पेपर्स अपलोड करत असते. त्यामुळे चॅनलवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर मला हाईप केलं तर मला अजून एक लाईक मिळतं. त्यामुळे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की हाईप देखील करा. हाईपचं बटन दाबा. धन्यवाद.